कोर्टाबाबतचं त्यांचं वक्तव्य धमकी की सुप्रीम कोर्ट दोन धर्मामध्ये आग लावतं, हे कसं काय म्हणू शकतं कुणी? सुप्रीम कोर्टाने तुम्हाला हवा तसा निर्णय दिला नाही. न्यायाधीश स्वतंत्र विचारसरणीचे आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यावर दबाव आणा. जेव्हा 1112 साली मॅग्ना कार्टा आला, जेव्हा न्यायपालिका कशी चालली पाहिजे हे समाजाने निश्चित केलं, तेव्हापासून न्यायपालिकेची एक भूमिका ठरलेली आहे आणि न्यायपालिकेला तो अधिकार आहे. भारताच्या संविधानाने न्यायपालिकेला स्वतंत्र विचारसरणीचा न्यायाधीश आणि त्यांनी न्याय दिला पाहिजे अशी भूमिका आहे आणि लोकसभेने घेतलेल्या निर्णयावरती फेरविचार न्यायपालिका करू शकते हे संविधानात लिहिलेलं आहे. संविधानाच्या बाहेर जाऊन का न्यायपालिका करत नाहीये? एवढंच नाही तर वक्फचं जेव्हा हिअरिंग चालू होतं, ज्या पद्धतीने तुषार मेहता वाद घालत होते, ते वाद नाही तर गर्भित इशारा देत होते, ते धमकी देत होते, न्यायाधीशांना जवळजवळ धमकी देत होते. युट्यूबवर जाऊन बघा की तुमचा कुठलाही निर्णय सांभाळून द्या नाही त्या देशात काही वेगळंच होऊ शकतं. अरे असं कसं बोलू शकतं तुम्ही न्यायपालिकेत? म्हणजे सरकार सत्ताधारी पक्षाचा खासदार हे बोलतो, याचा अर्थ सत्ताधारी पक्ष अस्वस्थ आहे. सुप्रीम कोर्टाचे स्वतंत्र विचारसरणीचे न्यायाधीश स्वतंत्र निर्णय घेत आहेत, हे त्यांना मान्य नाही. त्यांच्या मेंदूवरती कब्जा करण्याचं काम यांना करायचं आहे की त्यांचा मेंदूही आपल्या हातात असला पाहिजे. सर्वोच्च न्यायालय न्यायपालिका ही जेव्हा सत्ताधाऱ्यांच्या हातात जाईल तेव्हा देशातल्या सगळ्या व्यवस्थाच कोलमडतील.